टाकळी येथील व्यावसायिक विलास घुले याची हत्या झाल्याच्या नंतर केससह संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये खळबळ माजली होती. मात्र हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये लगातार 3 दिवस त्या गावकऱ्यांनी न्यायासाठी वेगवेगळे आंदोलनं देखील केली, ठिय्या आंदोलन देखील केलं. मात्र यामध्ये जे काही आरोप केलेले होते बजरंग बाप्पा सोनवणे यांचे जे चिरंजीव आहेत सौरव सोनवणे यांच्याशी आपण बातचीत करणार, त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की नेमकं हे जे प्रकरण आहे, नेमकं या प्रकरणामध्ये आपलं नाव कशामुळे घेण्यात येत होतं, नेमकं काय कारण? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, काल परवा जी आपल्या केज तालुक्यातील टाकळी व कदमवस्ती या भागामध्ये, कदमवाडीमध्ये जे दुर्दैवी घटना झाली, या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो व स्वर्गीय विलास घुलेंना देखील श्रद्धांजली अर्पण करतो. व ज्यांनी कोणी हा आरोप ह्याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी देखील पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो. व आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की याच्यावर जे कोणी माझ्यावर आरोप करतायत ते आरोप बिनबुडाचे आरोप आहेत, त्यात काहीच तथ्य नाहीये. 20 जून 2026 वार शनिवार रोजी माझा दिनचर्या असा होता की सकाळी 9 वाजता मी माझे पवनसूत निवासस्थानावरून एडेश्वरी साखर कारखान्याकडे गेलो. एडेश्वरी साखर कारखान्यावर करेक्ट 2 वाजेपर्यंत मी कारखान्यावरतीच होतो. तिथली देखील सीसीटीव्ही फुटेज आपण पाहू शकता. मी कारखान्यावरून 2 वाजता माझ्या निवासस्थानी परत आलो. 2:15 वाजता मी माझ्या निवासस्थानी आलो. 2:15 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजेपर्यंत मी माझ्या घरीच होतो. याची सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाने देखील तपासली आहे आणि त्यात SP साहेबांनी देखील चेक करून सांगितलं आहे की आम्ही यांचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून हे घरामध्येच आहेत, हे कुठे बाहेर गेलेले नाहीयेत असं देखील साहेबांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत आपलं जे नाव आहे ते पूर्वनी जबाबात देखील घेण्यात आलेलं आहे. नेमकं काय कारण आहे? तुमची ते जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत कधी ओळख होती का? कधी चर्चा घडलेली आहे का? असं काय आहे का? नाही, या आरोपींची माझी कधी ओळख पण नव्हती. माझी त्यांची कधी चर्चा झाली नाही. मला फोन आला किंवा मी त्यांना भेटलोय ना किंवा मी त्यांना ओळखतोय. हे केवळ आणि केवळ राजकीय द्वेषापोटी, राजकीय हेतू, आपली पोळी भाजून घेण्याचं काम कोण राजकीय याच्या मागे कोण करतंय का? असं देखील आम्हाला कधी-कधी शंका वाटते. हे देखील पोलीस प्रशासनाने तपासलं पाहिजे, की याच्यामध्ये कोण आहे, कोण कट कारस्थान रचतंय. आम्ही एवढं सगळं आमच्या विरुद्ध एक देखील पुरावा नसताना आमचं नाव याच्यामध्ये का जाणूनपूर्वक का घेतलं जातंय? याचा देखील अभ्यास केला पाहिजे व याचा देखील पोलीस प्रशासनाने आम्हाला देखील याच्याबद्दल सर्वांना आम्हाला ब्रीफ करून सांगितलं पाहिजे की कशामुळे असं होतंय. याबद्दल SP साहेबांनी आमचे CDR देखील तपासले आहेत. आमचं कॉल लॉग देखील कुणाला झालेलं नाही किंवा आम्हाला आलेलं पण नाही असे क्लिअर साहेबांनी सांगता देखील परत आमच्यावर का आरोप होत आहेत, हे आमचा प्रश्न आहे. एकंदरीत ज्या म्हणजे लगातार जे 2-3 दिवस आहेत या ठिकाणी आंदोलन केले, त्या आंदोलनामध्ये वेगवेगळे आरोप देखील तुमच्यावरती करण्यात आलेले होते. तुमचे काही फोन कॉल्स असतील, तुमच्या काही गाड्या असतील, या संदर्भात देखील त्या ठिकाणी आरोप करण्यात आले. नेमकं याच्यामध्ये तथ्य काय आहे? नाही, आता हे तेच SP साहेबांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलं की CDR तपासला आहे, कॉल लॉग झालेला नाहीये आणि माझ्या गाडीचा विषय राहिला तर माझी गाडी पण देखील CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसते. मी दुपारी 2 वाजता जे घरामध्ये आलोय ते माझी गाडी पण पार्किंगमध्ये दिसते. दुपारी 2 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत गाडी माझी मी तिथंच होतो. गाडी पण पार्किंगमध्ये दिसतीये आणि मग ह्याच्यामुळे हे कुठले पण बिनबुडाचे आरोप कोणी करू नयेत अशी देखील माझी आपल्या सर्वांसमोर सांगण्याची विनंती आहे. एकंदरीत जे वडील आहेत बजरंग सोनवणे ते जिल्ह्याचे खासदार आहेत, त्यांना कुठंतरी गोत्यात आणण्यासाठी हे सगळं काही राजकारण सुरू आहे का? काय वाटतंय नेमकं? नाही, निश्चितच असं दिसतंय की खासदार साहेब आता कसं एक त्यांच्या पाठीमागं लोड जास्त असल्यामुळे ते दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये कंटिन्यू जास्त असल्यामुळे इथे कुणीतरी प्रतिनिधी त्यांच्या वतीनं फिरतोय आणि त्यांचा प्रतिनिधी सर्वसामान्यात पोहोचतोय असं देखील कुणाला जर डोळ्यात कोणाच्या खपवत असेल तर देखील ते पण याचं कारण असू शकतं की साहेबांवर कुठंतरी आपण कसं तरी अलिगेशन आणून साहेबांना कसं अडकवता येईल याचा देखील प्रयत्न असू शकतो. हा राजकीय द्वेषापोटी केलेला ह्याच्या पाठीमागे काय आहे पोलीस प्रशासनाने तपासून आम्हाला याच्याबद्दल माहिती द्यावी अशी पोलीस प्रशासनाला देखील विनंती करतो. निश्चितच आपण पाहू शकतात हे जे सगळे जे आरोप आहेत ते सगळे बिनबुडाचे आहेत आणि राजकीय द्वेषापोटी असल्याचं देखील सौरवने सांगितलेलं आहे. रोहिदास हातागडे, मुंबई तक, केज बीड.